जय जिजाऊ जय शिवराय सर्वांना। तर मी आज निघाले आहे माझ्या मित्रांसोबत रायगडला। तर सगळ्यात अगोदर गाडीला थोडं खाऊ पिऊ घातलं आणि नंतर मग आम्ही आमचा प्रवास चालू केला। माझं तर गेले कित्येक वर्षांपासून स्वप्न होतं रायगडला जाणं आणि आज फायनली ते स्वप्न पूर्ण होणार होतं। मी तर खूप जास्त एक्सायटेड होते आणि खुशसुद्धा होते। मला फक्त रायगड बघायचा नव्हता तर अनुभवायचा होता। खूपच ऐकलेलं की रायगडला स्वर्ग बोलतात, पण मला एकदा तरी तो स्वर्ग मला माझ्या डोळ्यांनी बघायचा होता। आमचा प्रवास चालूच होता। मग आम्ही थोडं पुढे गेलो की थांबलो। तिथे आम्हाला आमचे अजून काही मित्र भेटले। मग त्यांच्यासोबत आम्ही थोडी मस्ती केली आणि तिथे चहा पिला। पाऊस पडत होता। मग पुढे आम्हाला अजून प्रवास करायचा होता, म्हणून मग आम्ही परत गाडीमध्ये बसलो। सगळीकडे पाऊस आणि डोंगरमुळे धुकं झालेलं होतं। त्यानंतर पुढे आम्ही ताम्हिणी घाटात पोचलो। बाय द वे ताम्हिणी घाट चालू आहे याची आम्ही आधीच माहिती काढलेली होती। जर तुम्हाला पण यायचं असेल तर तुम्ही पण अशीच माहिती काढून या। सगळीकडे धुकं झालेलं, धबधबे आणि डोळ्यात न मावणारा निसर्ग, एवढा सुंदर निसर्ग पाहून मला तर खूप भारी वाटलं। धबधबा दिसला नाही की सगळी पोरं निघालीत गाडीतनं बाहेर, लगेच फोटो आणि व्हिडिओ काढायला सुरुवात केली आणि आम्हाला आमचा अजून एक मित्र भेटला। मग मी पण तिथे थोडे फोटोज वगैरे शूट केले आणि त्यानंतर रील्ससुद्धा शूट केल्या। मज्जा मस्ती काय संपत नव्हती। मग परत आम्ही गाडीमध्ये बसलो। रायगडावर जाण्याची ओढ अजूनच वाढत होती। मग महाराजांची गाणी पोवाडे ऐकत तसंच एवढा सुंदर निसर्ग बघत आम्ही कधी रायगडावर पोचलो ना आम्हाला कोणाला समजलं नाही। गड चढायच्या आधी आम्ही थोडी पेटपूजा केली आणि मी बघितलं तर तिथे रोपवे पण चालू होता, परंतु मी रोपवेनं जाणार नव्हती। मला गड पायी चालायचा होता, म्हणून मग मी रायगडाच्या पहिल्या पायरीवर नतमस्तक झाले आणि त्यानंतर गड चढायला सुरुवात केली। सुरुवातीला तर माझी हालत खूप बेकार झालेली, कारण की मला सवयसुद्धा नव्हती आणि एवढ्या उंच पायऱ्या होत्या ना की मला चालताना खूप त्रास झाला। तसं तर मी महाराजांचं नाव पोवाडे वगैरे ऐकत तसंच गड चढायला सुरुवात केली। आणि इकडे बघा, हा एवढा सुंदर व्ह्यू बघून कोणाची इच्छा होणार नाही रायगडला येण्याची। आणि हा रिअल व्हिडिओ आहे जो की माझ्या मित्राने क्लिक केलेला आहे। तर बघा मी कशी कमरेवर हात ठेवून थकत चालत आहे, कारण की मला चालणंच होत नव्हतं। आणि हे बघा माकडं अचानकच माझ्या समोर आलं, येडं सारखं मध्ये येत होतं। मी असली दचकले ना, मग नंतर त्याला आम्ही खाऊ घातलं आणि एका बिस्किटच्या पुड्यावर किती जण तुटून पडलेत बघा। ह्यांची मस्ती चालत होती। आणि त्यानंतर मला पुढे बघा हा वेगळा साप दिसला। तर हा कोणता साप आहे तुम्हाला जर माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। आणि पुढे धबधबा दिसला, मग तिथे मी थोडे फोटोज वगैरे क्लिक केले। आणि हा व्ह्यू बघा, ह्याला बघितल्यावर आत्ता समजतं की ह्याला स्वर्ग का बोलतात, का एवढा सुंदर आहे रायगड। मग त्यानंतर मी पुढे परत प्रवास चालू केला आणि फायनली मी पोहोचले महाद्वाराजवळ आणि इथे खूप गर्दी होती ऑलरेडी। मग त्यानंतर आम्ही तिथे तिकीट वगैरे काढली आणि एवढा सुंदर दिसत होता ना, फायनली मी एवढी जास्त खुश झालेले। पण मी खूप थकलेले होते कंटिन्यू चालून, म्हणून मग मी थोडा वेळ तिथं बसले। घाम तर खूप आलेला होता। मग घाम वगैरे पुसला आणि परत चालायला सुरुवात केली। जागोजागी एवढे छान वॉटरफॉल होते ना। आणि इकडे बघा अचानक वातावरणच खराब झालं। मग मला हा एमर्जन्सीवाला रेनकोट घालावा लागला, जो की मला अजिबात आवडत नाही, पण पावसामुळे मला घालावा लागला। आणि समोरचं मला काहीच दिसत नव्हतं, कारण की एवढं जास्त धुकं झालेलं होतं ना। मग त्यानंतर आम्ही पोहोचलो देवीचं दर्शन घेण्यासाठी। देवीचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही परत पुढे अजून प्रवास चालू केला। मी तर खूप इमॅजिन केलेलं की मी असा व्हिडिओ करेन, असे फोटो काढेन, पण इथे आल्यावर तर सगळे मला जादूसारखे दिसत होते। फायनली मला महाराजांचं दर्शन झालं आणि मला खरंच कंट्रोल नाही झालं, तिथे माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी आलं। चौथी पायरी चढतोय, लाख वेळे तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे अशी म्हणणारी भाषे नावं घेऊन राजे सिंहासनावर चालू झाले। राजांच्या हातात विष्णूची मूर्ती त्याची, राजांच्या अंगावर 1000 काका भट्टाने 7 राजा सिंहासनावर चालू झाले। राजांच्या हातात राजांच्या अंगावर 1000 वरचा झाला। समोर तो नगार कसं पाहताय, पाहताय का इंग्रजांनी तिकडं बनवलंय, म्हणून सांगितलं जातं धार नाही तलवारीच्या पातीला, अर्ध मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला। या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज। तिथे गाईड करणाऱ्या माणसाने एवढी सुंदर माहिती दिली ना, खरंच एवढं भारी वाटलं ना महाराजांबद्दल ऐकून। आणि त्यानंतर मग आम्ही पोचलो समाधीच्या ठिकाणी। महाराजांची समाधी होती त्या ठिकाणी गेलो, तिथे पाया वगैरे पडलो आणि तिथे एक पायरी होती। त्या पायरीच्या एका दगडावर मजकूर लिहिलेला होता, सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदोलकर। खरंच आपले मावळे आणि महाराज यांचा इतिहास हा लहानपणी पुस्तकात वाचलेला, परंतु आता मी स्वतः तो माझ्या डोळ्यांनी पाहत आहे तर माझ्या अंगावर लिटरली काटे येत आहेत। आणि त्यानंतर मग आम्ही गेलेलो महादेवाचं दर्शन घेण्यासाठी
आणि माझ्या डोक्यात सहज विचार आला, जिथे मी आता उभी आहे, चालत आहे, एकेकाळी आपले महाराजसुद्धा तिथून चालले असणार. मी ज्या भिंतींना स्पर्श केला, कदाचित त्यांना महाराजांनी सुद्धा स्पर्श केला असावा. आणि अचानक माझ्या डोळ्यात पाणी आलं आणि अचानकच मला एवढं भरून आलं होतं, अभिमान वाटायला लागला. मग तिथेच मी पुढे चालत गेले आणि मग एक कप चहा पिला. आणि खरंच इथे आल्यावर समजलं की रायगडला स्वर्ग का बोलतात. गडावरून खाली उतरले, पण मन मात्र माझं तिथेच राहिलं. आपला महाराजांचा इतिहास फक्त पुस्तकांपुरता मर्यादित न राहता असेच गड किल्ले पाहून, ते अनुभव घेऊन आपल्याला जगावे लागतील. तरच आपला हा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत नक्की जाईल. त्यानंतर आम्ही घरी निघालो.